इयत्ता 9वी, विषय इतिहास, प्रकरण 2, भारत 1960 नंतरच्या घडामोडी. पाठीमागच्या पाठामध्ये आपण इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज शक्य कसं झालं हे बघितलं आणि सर्व आधुनिक जी साधनं आहेत ती आता कशी उपलब्ध आहेत आणि इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात हे आपण बघितलं. तर ह्या पाठामध्ये आपण भारतामध्ये 1960 नंतरच्या ज्या हालचाली झाल्या, ज्या घडामोडी घडल्या त्याचा इतिहास आपण आज पाहणार आहोत. सन 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. मुलांनो, तर भारतीय समाज बहुजिन्सीय असून या समाजात विविध भाषा बोलणारे लोक आहेत, विविध धर्माचे लोक आहेत, विविध वंशाचे लोक आहेत आणि विविध जातींचे लोक एकत्र राहत आहेत. भारत स्वतंत्र झाला मुलांनो, पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते आणि नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला आणि निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झालं आणि याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले. पहिला मुद्दा बघूया, 1960चे दशक. 1960चे दशक म्हणजे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आणि त्यांच्या निधनानंतर तुम्हाला माहीत असेल लाल बहादूर शास्त्री हे दुसरे पंतप्रधान झाले आणि तिसऱ्या पंतप्रधान आपल्या श्रीमती इंदिरा गांधी ह्या होत्या. तर भारताच्या ह्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी ह्या 1960च्या दशकामध्ये घडल्या मुलांनो. पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. तसेच उत्तरेकडील भारत सीमेवरती चीन व भारत यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. या तणावांची परिणिती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली. हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले 1962 मध्ये. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. तर भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. 1964 मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांनी 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. सोव्हिएत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणारा जवान आणि भारतातील नागरिकांच्यासाठी अन्नधान्य पिकवून त्यांना जिवंत ठेवणारा शेतकरी हे दोघेही किती महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी त्यांनी एक घोषणा तयार केली, जय जवान आणि जय किसान. हे दोघेही देशासाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांनी ही घोषणा तयार केली आणि त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केलं. 1966 जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता करार झाला तो 10 जानेवारी 1966 रोजी आणि दुसऱ्याच दिवशी ताश्कंद येथे, ताश्कंद म्हणजे मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची ही राजधानी आणि तिथं हा शांतता करार झाला आणि ही औपचारिकता पूर्ण झाली आणि दुसऱ्याच दिवशी लाल बहादूर शास्त्री यांना 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि
त्यात त्यांचं ताश्कंद येथे निधन झालं. आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर 1966 श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती. बँकांचे राष्ट्रीयकरण व संस्थानिकांचे तणखे बंद करणे या त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले. आणि त्यांच्या कारकिर्दीत पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. आणि या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तीवाहिनीने केले. आणि पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला, कारण कोट्यावधी निर्वासित हे पाकिस्तानमधून भारतात आले. आता 1970चे दशक हा मुद्दा बघूया. 1971 भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, पण त्याची परिणिती काय झाली तर स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. आणि या कामी तेव्हा प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या. त्यांचा कणखर असा नेतृत्वाचा वाटा हा महत्त्वाचा त्याकाळी मानला जातो. पण शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर म्हणून भारताने 1974 राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. आणि 1975 सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय राज्याचा दर्जा मिळाला. याच दशकामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. आणि 1974 इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. आणि या विरोधात देशव्यापी संप झाले, निषेध झाले. आणि या दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली होती. मग देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली. आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. ही आणीबाणी 1975 पासून 1977 पर्यंत राहिली. आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. आणि आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. आणि तेव्हा नव्याने स्थापन झालेला हा जनता पक्ष इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. मोरारजी देसाई तेव्हा प्रधानमंत्री झाले. आणि त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदामुळे काही काळ टिकलं नाहीये. पण त्यानंतर चरणसिंग हे प्रधानमंत्री झाले आणि त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले. 1980 पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. आता 1980चे दशक पाहूया. या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा होता. आणि 1984 अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. आणि श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच इंदिरा गांधींची तेव्हा हत्या केली. आणि याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. आणि 1984 राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला आणि तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. आणि संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर टीका झाली. आणि या काळातील निवडणुकींचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि तेव्हा काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. तर पक्षातील अंतर्गत वादविवादांमुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाही. तर 1990 चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले आणि 1991
निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे LTTE या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली आणि 2004मध्ये राजीव गांधी यांना न्यायालयाने बोफोर्स प्रकरणात निर्दोष ठरवले. जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला 1980च्या दशकाच्या शेवटी सुरुवात झाल्याचं दिसतं. ही समस्या अधिकाधिक वाढतच गेली आणि तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पडलं. आता 1991 नंतरचे काही बदल झालेले आहेत ते आपण पाहूया. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. भारतात PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले आणि याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला. 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते. त्यात अटल बिहारी वाजपेयी, HD देवगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले. अटल बिहारी वाजपेयींनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आलेलं नाही. तेव्हा दिल्ली लाहोर ही बस सेवा सुद्धा अटल बिहारी यांनी सुरू केलेली होती. नंतर भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. 11 मे 1998 पोखरण येथे अणुस्फोट चाचणी घेण्यात आली. यावरून अणुऊर्जा निर्माण करणारा देश व अणुऊर्जेचा अण्वस्त्रासाठी वापर करणारा देश म्हणून भारतानं सिद्ध केलं. 1999मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झाले. या युद्धातही भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्याच्यानंतरची भारतीय अर्थव्यवस्था कशी होती हे आपण पाहूया. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच 1950मध्ये नियोजन मंडळाची स्थापना झाली आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 1991मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. 1991 नंतर भारताने उदारीकरणाचा स्वीकार करून व त्यानंतर जे बदल झाले त्यास जागतिकीकरण असे म्हणतात. तर भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आणि 1991 नंतर झालेल्या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असेही केले जाते. याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यात झालेला बदल पाहूया. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. 1965मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे होते आणि त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. आणि डॉक्टर वर्गीस कुरियर यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढले आणि यालाच आपण धवल क्रांती असे म्हणतो. तर अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने प्रगती केलेली आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केलेली आहे. 1975मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. तसेच भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्याअंतर्गत
अनेक उपग्रह म्हणजेच 100 एकाच वेळेला भारताने अलीकडेच 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा पराक्रम केलेला आहे. तर दूरसंचार क्षेत्रातही प्रगती झालेली दिसते. सामाजिक क्षेत्रातील काही बदल आहेत ते आपण पाहूया. आणि याच दरम्यान याच काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत. देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि या योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा यांचा समावेश होता. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा सुद्धा ठेवण्यात आल्या. तर संविधानकारांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आले आणि 1978 मध्ये B.P. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी ॲट्रॉसिटी कायदा संमत केला. पुढचा मुद्दा जागतिकीकरण. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदामध्ये आपण केलेली आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे. G20 आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवलेली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच आपण मोबाईल म्हणतो आणि आंतरजाल सेवा म्हणजेच इंटरनेट, तर उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत. राजकीय क्षेत्रात ही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झालेला आहे. हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यातून दिसतात. मुलांनो, या पुढील पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत. या पाठावरील स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. धन्यवाद.